यवतमाळ पोलीस कर्तव्य मेळावा 2026 अमरावती परिक्षेत्रात वाशिम जिल्ह्याची चमक 18 पदकांसह पटकावले उपविजेतेपद यवतमाळ येथे आयोजित परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2026 मध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत अमरावती परिक्षेत्रात उपविजेतेपद पटकावले आहे। वाशिमच्या संघाने विविध स्पर्धांमध्ये तब्बल 18 पदकांची घवघवीत कमाई करत जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घातली। वाशिम संघाचे प्रमुख तथा समन्वय अधिकारी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली संघाने ही उत्तम कामगिरी केली। वाशिम जिल्ह्याला 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 18 पदके मिळाली। विशेष म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल लॉज, रूल्स, प्रोसिजर अँड कोर्ट जजमेंट्स या अत्यंत महत्त्वाच्या व कठीण मानल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले। त्यांच्या या यशामुळे वाशिम पोलीस दलाची कार्यक्षमता आणि कायदेशीर अभ्यासवृत्ती पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे। यासोबतच वाशिम जिल्ह्यातील इतर 17 पोलीस अधिकारी व अंमलदारांनीही विविध क्रीडा व तांत्रिक स्पर्धांमध्ये पदके मिळवून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला। रिसोड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारीविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे। अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर उभे केल्यामुळे रिसोड परिसरात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात आले आहे, ज्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे। त्यांच्या या उत्कृष्ट कार्यशैलीची आणि मेळाव्यातील सुवर्ण पदकाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी रामेश्वर चव्हाण यांची वाशिम शहरात पदोन्नतीसह नियुक्ती करावी अशी जोरदार चर्चा व मागणी वाशिम जिल्ह्यातील पत्रकार आणि रिसोड परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे। मात्र या संभाव्य बदलीसंदर्भात किंवा नियुक्तीबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा वा निर्णय झालेला नाही। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।